जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय सालंकृत कन्यादान. दान या गोष्टीचा समाजात फार मोठा गौरव करण्यात येतो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दान करणे ही गोष्ट ज्या पद्धतीने केली जाते ते पाहता ती भूषणास्पद नाही. दान करण्याच्या प्रक्रियेत दान करणाऱ्याच्या मनात मी मोठा व दान घेणारा छोटा किंवा मी दान करणारा दानशूर व दान घेणारा लाचार गरजवंत अशी धारणा असते. अशा धारणेत केलेले दान दान करणाऱ्या माणसाचा अहंकार फुगवितो व दान घेणाऱ्या माणसाला अपमानास्पद मानभंग स्वीकारावा लागतो. अहंकार फार मोठ्या प्रमाणावर पुण्य खातो. त्याची स्पष्ट जाणीव दानशूर माणसांना नसते. वास्तविक दान करणाऱ्या माणसांनी मनात वेगळी व आगळी अशी धारणा करणे आवश्यक असते. दान करणे म्हणजे प्रत्यक्षात इतरांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सहाय्य करणे. उदाहरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान वगैरे वगैरे. इतरांना अशा प्रकारे सहाय्य करत असताना सहाय्य देणाऱ्या माणसांची धारणा कशी असली पाहिजे? या धारणेचे स्वरूप असे असले पाहिजे की इतर गरजू लोकांना सहाय्य करण्याइतकी सुस्थिती व चांगली परिस्थिती देवाने आपल्याला उपलब्ध केली. हे देवाचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. या धारणेने केलेले दान म्हणजे सहाय्य. दान केलेल्या माणसांचा अहंकार फुगवित नाही व दान घेणाऱ्या माणसाचा अहंकार दुखवित नाही. आता आपण सालंकृत कन्यादान हा प्रकार आहे तो पाहू. सालंकृत कन्यादानात सर्व प्रकारच उलटा असतो. येथे सालंकृत कन्यादान करणारा वधूपिता दानशूर ठरत नाही व कन्यादान घेणारा वधूपिता लाचार गरजवंत ठरत नाही. उलट या प्रकारात कन्यादान घेणारा मोठा व कन्यादान करणारा छोटा ठरत असतो. वास्तविक या प्रकारात वापरलेला कन्यादान शब्दच मुळातच चुकीचा आहे. कन्यादान हा शब्दप्रयोग करणे म्हणजे सुंदर व सुरेख अशा विवाह समारंभाला गालबोट लावण्यासारखे आहे. कन्येचे दान करणे हा प्रकारच अर्थशून्य व निंद्य आहे. दान हे वस्तूचे होऊ शकते, पण कन्येचे दान होऊ शकत नाही. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की विवाह समारंभ म्हणजे सामाजिक स्थैर्य लाभण्यासाठी व त्याचबरोबर एकमेकांची गरज भागविण्यासाठी अंमलात आणलेला एक मंगल सोहळा आहे. येथे कोणी कोणाला दान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोडक्यात कन्यादान हा शब्दच निंद्य असून त्या शब्दाचा व भावनेचा त्याग झाला पाहिजे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करणे इष्ट वाटते. विवाह सोहळा म्हणजे वधूपिता आपली अत्यंत मौल्यवान ठेव म्हणजेच आपली मुलगी तिच्या पतीच्या स्वाधीन अत्यंत विश्वासाने व श्रद्धेने सुपूर्द करीत असतो. वधूपित्याचा असा विश्वास असतो की आपण ज्या प्रेमाने व जबाबदारीने मुलीची जोपासना केली त्याच प्रेमाने व जबाबदारीने वरपित्याच्या घरी तिची योग्य ती जोपासना केली जाईल. जीवनविद्येचा हा वास्तव दृष्टिकोन लक्षात घेतला तर कन्यादान हा शब्द प्रयोग करण्याऐवजी कन्या प्रतिष्ठान असाच शब्दप्रयोग केला पाहिजे असे लक्षात येईल. म्हणूनच सालंकृत कन्यादान या प्रकारातील प्रचलित
दांभिकतेचा त्याग करून वास्तवतेचा स्वीकार करणे जरुरीचे आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवन विद्या.